रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातल्या तांबटाळी परिसरात राहणाऱ्या 10वीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय तरुणाचा बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू झाला। आज दुपारी 1च्या दरम्यान ही घटना घडली। या घटनेत श्रेयस सुनील नगरकर या 15 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला। श्रेयस नगरकर हा इयत्ता 10वीत शिकत होता, मात्र बंदुकीतून सुटलेली गोळी ही त्याने स्वतःवर चालवली की आणखी काही घटना त्याच्यासोबत घडली असावी असा मोठा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। गणेश महापरळकर आपल्या सोबत आहे। गणेश, पोलिसांकडून काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येतंय? पोलिसांचा तपास नेमका काय सांगतोय? नक्कीच आपण बघताय की आपण जर महाड शहरातला हा प्रकार आहे आणि दुपारी 1 वाजता ही घटना घडली आहे। जो 10वीत शिकणारा श्रेयस नगरकर हा शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी होता आणि घरी असताना त्याने आपल्या वडिलांचीच लायसनधारी जी बंदूक आहे त्या बंदुकीसोबत जे काही कृत्य करत असताना त्याच्यासोबत जे चुकून हा प्रकार झाल्याचं बोललं जातंय। मात्र ही जी थेट गोळी आहे ती त्याच्या डोक्यातनं आरपार गेली आणि त्याचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झालाय। आणि या संपूर्ण घटनेमध्ये आता पोलीस शवविच्छेदनानंतर त्याचा जो रिपोर्ट आहे तो सादर करणार आहेत। नक्की ही हत्या असावी की आत्महत्या श्रेयसने केली याच्या संदर्भात संपूर्ण खुलासा आता पोलीस थोड्या वेळातच करतील। आणि या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण महाड शहर हादरलेलं पाहायला मिळते। एकंदरीत 15 वर्षाचा हा 10वीत शिकणारा श्रेयस नक्की कशासाठी त्या बंदुकीजवळ गेला आणि बंदुकीतनं ही सुटणारी गोळी त्याच्या हातून सुटली की अन्य काही हत्या करण्यात आली असा देखील हा प्रश्न या ठिकाणी महाड शहरात निर्माण झालेला आहे। गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।